कितने पैसे ले लेंगे, मेरे पैसे कितने ले लेंगे, लोन से बाकी है भैया। दोबारा काम करो। तशरीफ फरमाए तो जोरदार इस्तकबाल किया जाता है। उनके सामने मौजूद अमरदीन नगर साहब, जुबैर भाई अशरफ साहब और साबिर भाई, इन सभी मेहमानों का इस्तकबाल किया जाता है। डॉक्टर अजीम भाई महाराजा कालीगर अपने पहुंचे सालवानी केंद्र में यहाँ का उद्घाटन किया जा रहा है। आदाब, अस्सलाम वालेकुम। आज के हमारे केंद्र के उद्घाटन के लिए माननीय सांसद इम्तियाज जलील साहब यहाँ तशरीफ लाए हैं और अपनी ही बस्ती के अंदर लड़कपन से लेके तो ये उम्र तक हमारे राजू प्रधान साहब यहाँ पे तशरीफ ला चुके हैं। उसी तरह हमारे वार्ड नंबर 3 के इंजीनियर जनाब वसंत भोय साहब यहाँ तशरीफ ला चुके, विकास अड़के साहब, आतिश इंगड़े साहब और हमारे तमाम कारपोरेटर्स और मेरे वार्ड की माता और बहनों। देखिए, आप लोगों ने इस इमारत की हालत को देखा था। ये इमारत कितनी जर्जर हो चुकी थी कि यहाँ पे मासूम बच्चे की जो तो यहाँ पर एक स्कूल चलता है, बच्चों की बालवाड़ी चलती है, उसी के साथ जितनी बच्चा यहाँ पर सिविल क्लासेस सीखती है, ऐसे यहाँ पे वेलफेयर के काम सिखाए जाते हैं कामगार कल्याण केंद्र की तरफ से। लेकिन ये इमारत बड़ी जर्जर हो चुकी थी। उसकी बात मेरे को आतिश इंगड़े साहब, हमारे मोगले मामा, यहाँ के हमारे महिलाओं की जितने भी संगठन है, ये लोगों ने इसकी डिमांड किए थे कि इस इमारत धोखादायक इमारत हो चुकी। और उस इमारत को देखने के लिए जब वसंत भोय साहब यहाँ पर आए तो इन्होंने आने के बाद में तातड़ी में बंद कराए कि जब तक ये इमारत हम नवी नहीं बनाते इसको शुरू नहीं करना है। तो ये बड़ी खुशी की बात है कि 15 लाख रुपए की रकम लागत लगा के आज ये इमारत पूरी तरीके से बन चुकी है। उसका उद्घाटन करने को आज हमारे सांसद इम्तियाज जलील साहब यहाँ पे आए। अब जैसा बाकी की बातें अभी यहाँ पर हमारे दोस्त अड़के साहब ने बताई है कि कुछ लोग लक्षण लगाने का काम करते, उनका काम लक्षण लगा नहीं है, उनको और कोई दूसरा काम आता नहीं। ना वो समाज के काम करेंगे, ना किसी के दुख दर्द में काम आएंगे, ना किसी के अच्छे बुरे में काम आएंगे, लेकिन सुपारी लेके बराबर मोर्चे निकालने आ जाएंगे। तो ऐसे लोगों से हमको चौकन्ने रहने की जरूरत है। मैं खासतौर से हमारे सांसद इम्तियाज जलील साहब की एक बात तमाम दलित भाइयों को, तमाम एससी समाज के लोगों को बता देना चाहता हूं कि साहब रहते हैं भड़कल गेट पे, और भड़कल गेट पे इनका घर कहां पर है? जहां पर बाबा साहब अंबेडकर, हमारे संविधान निर्माता, इनकी बगल के अंदर साहब का घर है। बचपन से लेकर तो ये उम्र तक साहब सिर्फ बाबा साहब के मूर्ति को देखते हुए बड़े हुए थे। तो जो शख्स, जो नेतृत्व, जो बाबा साहब को बचपन से लेकर उम्र तक देख रहा है, उसी के संस्कार है। ये वही संस्कार है कि आप संसद में खड़े रह के कहते हैं कि जय भीम और जय मीम। तो लक्षण लगाने वाले लोगों को खोज, अपने अच्छे जाहिर को सोच लेना चाहिए कि हम लक्षण किस पे लगा रहे हैं और कैसे लगा रहे हैं। आज हमारे को ये बस्ती के अंदर हमारे राजू प्रधान, मिलिंदा बाड़े साहब, ये मोगड़े मामा साहब, ये हमारी माँ बहन जितने सामने बैठे, बचपन से लेकर आज तक हमारी पूरी उम्र यहाँ जा रही, कभी भेदभाव की तो कभी किसी ने बात नहीं देखी। हमारे प्रोग्राम में हम बराबर आ पा रहे, आपके प्रोग्राम में हम बराबर जा रहे, लेकिन दो समाजों के बीच में तिड़ निर्माण करने की सुपारी देने वाले कुछ राजनेता शहर में पैदा हुए। तो ऐसे राजनेताओं को उनकी जगह दिखाने का काम अगर कोई कर सकता है तो दलित और मुस्लिम समाज ही कर सकता है। और दलित और मुस्लिम समाज को इसके लिए हमको बिल्कुल एक जगह आना पड़ेगा और बहकावे में किसी के नहीं आना पड़ेगा। ये बड़े, अभी आपने मोर्चा देखे निकाले, अब मोर्चा निकाले तो मोर्चे के अंदर की बातें भी सामने आई। जब कुछ चैनल वालों ने पूछे तो हमारी माँ बहन ने बताया हकीकत कि उनको कैसा बुलाया गया, किसने बुलाया, क्या लालूच देके बुलाया, क्या देके बुलाया, वहां से कितने लिया, हाथ में कितने दिया, क्यों कर रहे हैं धंधे? समाज की हमारी माँ बहनों को परेशान करने का काम क्यों कर रहे?
और अभी साहब ने एक प्रश्न को उठाया है महानगर पालिका का, रमई घरकुल आवास योजना। ये हमारे मागासवर्ग समाज के लिए, ये दलित समाज के लिए महाराष्ट्र शासन की एक स्कीम है कि जिसका घर पक्का नहीं है उसको पक्का घर बनाने के लिए 2.5 लाख रुपए दिए जाते। लेकिन हमारे अपने लोग आपके घरों के पैसे अपने जेब में डाल ले रहे, बोगस पेपर लगा के। अब इस बस्ती के अंदर अपने कहां से 150 घर बन गए, लेकिन वहां से पैसे तो बराबर उठा लिए। घर आके देखो जगह पे घर मौजूद नहीं है, लेकिन पैसे बराबर उठा दिए। तो फर्जी पेपर दाखिल किए गए, फर्जी अकाउंट बनाए गए और पैसा जेबों में रख लिया गया। और फिर बाद में बड़े बड़े कंठे, मैंने औरतों के आंख में इतना जेवर नहीं देखा, उतना जेवर उनके आंखों में दिख रहा। ये नेताओं के पोले के बैल बन गए फिर रहे। और क्या पैसा किसका? समाज का। तो समाज के लोगों को जागरूक होना पड़ेगा, समाज के लोगों को जागरूक होना पड़ेगा कि हमारे बीच में कौन है जो समाज की नेतागिरी के आड़ के अंदर अपने समाज को धोखा दे, अपने समाज के पैसे को जेब में रख ले। तो ऐसे लोगों से हमारे मिलिंद अबाड़े साहब, यहाँ पर रमेश भाई खंडागड़े साहब, ये हमारे आदरणीय नेतागण यहाँ पर आ चुके हैं। ये देखो, ये अम्बेडकर चळवळी के खरे लोग, ये समाज का दुख दर्द रखने वाले खरे लोग, ये आप तमाम लोगों के सामने आ चुके हैं। मैं बड़ा मिलिंद अबाड़े साहब का यहाँ पर स्वागत करता हूँ। रमेश भाई खंडागड़े साहब इधर आइए, उनका मैं बड़ा स्वागत करता हूँ। हमारे खराड़ साहब आए, गौतम खराड़ साहब, बैठो बैठो। ये तमाम लोग यहाँ पर आ चुके हैं और ये वो लोग हैं जिन्होंने कभी भी दलित और मुसलमानों को साथ में लेकर चलने का काम किया। इन्होंने हमेशा अपनी पूरी जिंदगी, अपने पूरे आंदोलन, अपने पूरे राजनीतिक काम सिर्फ दलित और मुस्लिम समाज को एक जगह लाने के लिए किए। और हमने भी इनके साथ में रहकर समाज के बहुत सारे काम किए। लेकिन कुछ लोगों को ये चीज नहीं दिखाई देती, कुछ लोगों को ये काम अच्छे दिखाई नहीं देते। दो समाजों के अंदर तिड़ कैसी निर्माण करना, दो समाजों के अंदर फर्क कैसा पैदा करना, इसके लिए सुपारियां ली जा रही, इसके लिए कॉन्ट्रैक्ट लिए जा रहे और इसके लिए दिशाएं भूल की जा रही और अच्छे लोगों को बुरा साबित करने की कोशिश की जा रही। तो ये बड़ी घातक बात है और ऐसी बातों के लिए हमको बहुत चौकन्ने रहने की जरूरत है। देखिए रमेश भाई खंडागड़े साहब, हमारे गौतम खराड़ साहब, हमारे मिलिंद अबाड़े साहब, अरे ये है दलित समाज के रियल हीरो, ये है अम्बेडकरी समाज के सही काम करने वाले लोग, ये दलित और मुसलमानों को एक जगह लाने के लिए पूरी जिंदगी एक कर देने वाले लोग। रमेश भाई खंडागड़े साहब को मैं बचपन से देखा कि इन्होंने हमेशा जब भी काम किया दलित मुसलमानों को साथ में लाने का काम किया। जब भी अति और जब भी जुल्म हुआ, सबसे पहले रमेश भाई खंडागड़े, हमारे स्वर्गीय गंगाधर गाड़े साहब आज हमारे बीच में नहीं है, लेकिन बहुत बेहतरीन काम किया लोगों ने समाजों को एक जगह लाने का। और जब जब भी तनाव का वक्त आया तो ये लोग सामने आए। लेकिन आज नहीं मालूम नई पीढ़ी कौन सी है, ये पैसों के लोभी, ये किसके भी हाथ में जाके दुम छल्ले बन जा रहे। और वो लोग बड़े अफसोस के साथ मेरे को कहना पड़ता है कि साहब ने जिनके सियासी मुस्तकबिल सवार, जिनको आपके समाज ने कभी वोट नहीं दिया, साहब ने उनको टिकट दिया। साहब ने टिकट देने के बाद समाज के मुस्लिम समाज के लोगों ने उनको वोट दिया। वोट देने के बाद में साहब ने उनको विरोधी पक्ष नेता बनाया। विरोधी पक्ष नेता बनाने के बाद में आमदार का टिकट दिया। और आज आपकी शब्दावली क्या है? आप कौन सी भाषा का इस्तेमाल कर रहे हैं? अरे नहीं कुछ रखते, किसी का हिसाब नहीं रखते तो कम से कम शालीनता से तो बात करना सीख लो। क्या वो भी अब हमने सिखाना? तो कॉन्ट्रैक्ट ठीक है, आपके 2 पैसे जेब में आ रहे होंगे, आप पैसा जेब में ले लो, लेकिन संस्कार नहीं बोलना चाहिए, कभी भी संस्कार नहीं बोलना चाहिए। और आपका मेरे पे क्या उपकार है उसको तो कभी भी बोलना नहीं चाहिए। आज आप जिस स्थान पे खड़े रहेगा, आपको मुकाम मिला है, वो मैं दावे के साथ में करता हूँ, इम्तियाज जलील साहब की वजह से आज आपको लोग स्टेज पे बुला रहे हैं, कर रहे हैं, आपको कह रहे हैं कि आओ बोलो क्या बोलने। और ऐसा स्टेज मिला तो कोई भी होकने लग जाता। अब कुछ लोग जो तो थर्ड क्लास बातों पे उतरे हुए, कुछ लोग गटर छाप भाषाओं का इस्तेमाल कर रहे हैं। लेकिन यह मियार मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन का नहीं है, यह मियार कभी भी एमआईएम पार्टी का नहीं है, और यह मियार कभी भी सभ्य समाज का नहीं है कि आप गटर छाप भाषाओं का इस्तेमाल करिए। आज मेरे हाथ में, अभी मेरे हाथ में माइक है, जो चाहे वो गाली मैं भी दे सकता। आपने जो बात नहीं करे उनसे डबल में बात कर सकता। ज्यादा टाइम दे देता हूँ, ज्यादा अहमियत दे दे रहा मैं, सही बोला। वो नेताजी ने बराबर कहे कि इतने समय के काम के वो लोग नहीं है, लेकिन मैंने ज्यादा समय ले लिया, इसलिए मैं बराबर कहता हूँ कि मैं हमारे यहाँ पर नेतागण आए, वो आपको तफसील से बताएंगे। मैं अपनी बात को यही खत्म करता हूँ। बहुत बहुत शुक्रिया। महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज इथं जमलेले सगळे माझे माता भगिनींनो, आज इथे येण्याचं कारण हे आहे की आमच्या पक्षाचे नगरसेवक आरिफ हुसेनी साहेब यांच्या प्रयत्नांनी आणि आमच्या पक्षाचे जे
महाराष्ट्र अध्यक्ष आहेत इम्तियाज जलील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जितके नगरसेवक निवडून आलो होतो 2015 मध्ये, ते आज 10 वर्ष झाले तरीही महानगरपालिकेमध्ये आज सुद्धा काम करत आहोत. त्याचाच एक पुण्य म्हणून आज आपल्या वस्तीमध्ये एक बालवाडी केंद्र भेटलेलं आहे. बहिणींनो आणि भावांनो, हे सांगण्यामध्ये अभिनंदन होतं की एक बालवाडी आपल्या घराच्या जवळ उघडले जाते. मागच्या 20-25 वर्षाचा जर तुम्ही इतिहास काढून बघितला तर दलित मुस्लिम वस्त्यांच्या जवळ काय उघडतं तर देशी दारू, जुव्याचे अड्डे, लॉटरी सेंटर. आज MIM पक्ष जेव्हापासून निवडून आला तर आमचे खासदार साहेब यांनी नेहमी जद्दोजहद केली की देशी दारू किंवा हे जे गुटख्याचे धंदे हे शहरातून हद्दपार व्हावे. त्याच्यानंतर आमचे जे नगरसेवक आहेत यांनी कटीचे परिश्रम घेऊन आपल्या वॉर्डामध्ये कसे रस्ते बनतील, चांगले रस्ते बनतील, चांगले सुविधा आपल्या नागरिकांना दिले जातील, हे करण्याचा प्रयत्न केला. हे बघताना तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असला तर पुढे चालूनही MIM चे अजून 25 ते 30 नगरसेवक निवडून येतील पुढच्या बॉडीमध्ये. तुमचा साथ आमच्या सोबत राहू द्या. इंशाल्लाह मेयर भी बनेगा. बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद, गौतम बुद्धांचा आशीर्वाद असेल तर तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असेल तर दलित मुस्लिम एकतेचा एक हे म्हणून महापौर आपल्या समाजाचा बसेल. बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला एक गोष्ट इथून सांगायचा प्रयत्न करतो की काही दिवसांअगोदर एक मोर्चा काढण्यात आला होता आपल्या शहरामध्ये. त्या मोर्चामध्ये असं वातावरण बनवण्यात आलं की मुस्लिम खासदार किंवा इम्तियाज जलील साहेब दलित समाजाला टार्गेट करतायत. पण बंधू आणि भगिनींनो, मी एक दलित समाजाचाच व्यक्ती आहे. 10-11 वर्षापासून पक्षाशी जुडलेलो आहे. माझ्यासारख्या साधारण घरातून आलेल्या व्यक्तीला इम्तियाज जलील साहेबांनी तिकीट देऊन एक नगरसेवक बनवलं, जे की कधी अपेक्षित नव्हतं. जसं की कधीच जर तुम्ही आमदार निधी काढला, आमदार म्हणजे विधानसभेचे जर भाषण बघितले साहेबांचे, त्याच्यामध्ये लोकसभेचे भाषण बघितले, त्याच्यामध्ये आपल्या समाजाबद्दल मला हे गर्वाने इथे सांगावं वाटतं की आपल्या समाजाचे खासदार आहेत, खूप खासदार असतील, त्यापैकी एक आठवले साहेब पण आहेत, अजून खूप सारे असतील, पण त्यांना मी कधी दलित समाजाबद्दल जितकं आतुरतेने बोलताना बघितलं नाही तितकं आपल्या इम्तियाज जलील साहेबांना बोलताना मी भाषणामध्ये बघितलेलं आहे. तर बंधू आणि भगिनींनो, हे आवळे बावळे कावळे येतील आणि काही बोलायचा प्रयत्न करतील, त्याच्याने काही होणार नाहीये. न्याय प्रक्रिया असते आणि जो माणूस दलितांच्या हितासाठी लढतो तो दलितांवर अॅट्रॉसिटी करण्यासाठी कधी काही चुकीचं बोलणार नाही. हे आपल्या सगळ्यांना या माध्यमाने सांगू इच्छितो आणि मी माझी जागा घेतो. जय भीम, जय भीम. आणि आज केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले या जिल्ह्याचे माजी खासदार, माजी आमदार आणि दलित मुस्लिम समाजाला सोबत घेऊन सदैव चालणारे माननीय इम्तियाज जलील साहेब, आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते रमेशभाई खंडारे, या ठिकाणी माजी नगरसेवक माझ्या सोबत आलेले आमचे गौतम भाऊ खरात आणि MIM चे सगळेच नगरसेवक या ठिकाणी आहेत. सगळ्यांचं नाव घेणार मी, त्यांची माफी मागतो. आणि या वार्डाचे नगरसेवक आरेभाई, ज्यांच्या विशेष प्रयत्नातून हा हॉल तयार झालेला आहे. मग मी काही नव्याने सांगायची गरज नाही. माझं बालपण याच मैदानात गेलेलं आहे. राजू परदान आहे, आता सुरेश भाऊ नाहीत आपले. आणि या केंद्रामध्ये आम्ही पेपर वाचायचो, कॅरम बोर्ड खेळायचो. त्याची अवस्था फार जुना असल्यामुळे अवस्था तर बिकट झाली होती. आरेभाईचं आमचं नेहमी याविषयी बोलणं व्हायचं. आणि आज आरेभाईने ते जुनं जे पडकळीस आलेलं जे केंद्र होतं त्याला डिमॉलिश करून नव्याने या ठिकाणी अतिशय दर्जेदार असं केंद्र आपण आरेभाईंनी उभारलेलं आहे. त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आरेभाईच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. अतिशय कर्तृत्ववान, महानगरपालिकेमध्ये अधिकाऱ्याला घाम फोडणारे जे 4-5 नगरसेवक होते त्यापैकी एक आरेभाई आमचे. आम्ही सगळे
वेगवेगळ्या पक्षातून जरी निवडून आलो असलो तरी महापालिकेमध्ये आम्ही सगळे एकत्र येऊन अधिकाऱ्यांची सळो की पळो त्या ठिकाणी पळता भुई थोडी करायचो आणि आपल्या वसाहतीमध्ये विकास निधी आणण्याचा प्रयत्न करायचो। आणि महानगरपालिका जेव्हा हातगाईला आलेली असायची तेव्हा आमचे इम्तियाज भाईकडे आमचा हे निवेदन असायचं। माझ्या वार्डामध्ये या ठिकाणी मी आवर्जून सांगतो, इम्तियाज भाई जलील यांनी 2 ते 2.5 कोटीचे रस्ते बनवण्यासाठी मला निधी दिलेला आहे, जे महापालिकेला शक्य नव्हतं ते त्यांनी, आणि प्रत्येक दलित वस्तीच्या नगरसेवकांना त्यांनी निधी दिलेला आहे। काही लोक आता यांनी खूप बोलले, त्याच्यावर आता मी बोलत नाही, पण ते काही सुपाऱ्या घेण्याचं काम सुरू झालेलं आहे। रोजंदारी देऊन मोर्चे काढण्याची ठेकेदारी सुरू केलेली काही लोकांनी, त्यांनी आता फक्त जाहिरात द्यायची बाकी आहेत ते की कुणावर अन्याय अत्याचार झाला असेल किंवा कोणाच्या विरोधात मोर्चा काढायचा असेल तर संपर्क करा म्हणून 3-4 जणांचे मोबाईल नंबर त्यांनी द्यावेत आणि 2-2 हजाराप्रमाणे माणसाचे पैसे घ्यायचे समोरच्याकडून आणि 200 गरीब आपल्या माय मावल्यांना फसवायचं आणि त्यांना द्यायचे, म्हणजे तिकूनही डल्ला मारायचा आणि जे आया बहिणीच्या नावाने पैसे आणले त्याच्यातही डल्ला मारायचा। आणि तिथंच न थांबता आता घरकुलचा घोटाळा इम्तियाज भाई जलील यांनी घेतलेला आहे। ही लढाई तुमची माझी आहे, पण ते लढत आहेत। इम्तियाज भाईच्या नावाने टाळी वाजवले पाहिजे, कारण दलितांचा जो निधी असतो घरकुलचा हा फक्त मागासवर्गीयांसाठी असतो, त्याचा एकाही मुस्लिम बांधवाला किंवा आमच्या भगिनीला फायदा होत नाही। परंतु त्या निधीवर शेकडो कोटीच्या निधीवर आपल्यातलेच काही दल्ला मारित आहेत आणि त्यांना त्यापासून वंचित करण्यासाठी, त्यांना थांबवण्यासाठी यांनी इम्तियाज भाई यांनी मोहीम हातात घेतलेली आहे। उद्याच्याला घरकुलसाठी जर इम्तियाज भाई जलील यांनी मोर्चा काढला तर मी आंबेडकर चळवळीच्या वतीने त्यांना शब्द देतो, आम्ही हजारो लोक घेऊन तुमच्या मोर्चामध्ये सहभागी होऊ। या ठिकाणी जे मोर्चे काढलेत हे RSS बीजेपीला इथे दलित मुस्लिमांमध्ये विभाजन करायचंय मोठ्या प्रमाणामध्ये। तुम्हाला मला गुलमंडीवरचे लोक मतदान नाही करत, मी 3दा निवडून आलो नंदनवन कॉलनी भावसिंगपुऱ्यामध्ये, प्रत्येक वेळेस मला मुस्लिम समाजाचं मतदान पडल्यामुळे मी निवडून आलो। ते मतदान आणि दलित मुस्लिमच एकमेकाला मतदान करू शकतात, हिंदू लोक बाहेरचे लोक कोणी ब्राह्मण येऊन तुम्हाला मतं करत नाहीत। 2-4 जे आपले नगरसेवक दिसतात माझ्यासारखे सभागृहामध्ये, ते तुम्हाला जर अशी दरी पडली दलित मुस्लिमांमध्ये तर ते नगरसेवक दिसणार नाहीत। तुमचे प्रश्न मांडणारे, दलित वस्त्यांविषयी प्रश्न उपस्थित करणारा एकही नगरसेवक त्या सभागृहात दिसणार नाही। ही खेळी RSS बीजेपीची आहे। दलित मुस्लिम जर वेगळे केले तर हे मुस्लिमांचे तरी 10-5 नगरसेवक दिसतील, त्यांच्या मोठमोठ्या वस्त्या आहेत, पण आपल्या ज्या वस्त्या आहेत तिथे आपल्याला मुस्लिमांनी मतदान केल्याशिवाय आपण निवडून येऊ शकत नाही। मग दलितांचे जे नगरसेवक आहेत तिथे येऊन भांडतात, आम्ही त्यांना सळो की पळो करतो। औरंगाबादमध्ये सिद्धार्थ उद्यानामध्ये जी बुद्धाची मूर्ती दिसती, जर मी सभागृहामध्ये नसतो तर ती मूर्ती दिसली नसती। तिथं 2 कॉन्सिला लागलेल्या, जशी इथं ही कॉन्सिला लागलेली आहे, त्या दोन्ही कॉन्सिलेवर माझं नाव लिहिलेलं आहे आणि मिलिंद दाभाडे यांचे विशेष प्रयत्न। म्हणजे एक नगरसेवक जर आपला सभागृहात गेला तर त्याचा फायदा काय असतो हे तुम्हाला सांगतो मी। माझ्यासारखा जर चळवळीतला नगरसेवक त्या ठिकाणी गेला नसता तर तुम्हाला सिद्धार्थ उद्यानामध्ये बुद्धाची मूर्ती दिसली नसती। माझ्या वार्डामध्ये मी 5 विहार बांधलेले आहेत, 5 बुद्ध विहार। राजू भाऊ येतात माझ्याकडे आणि मुके राजी वगैरे यांना माहित आहे सगळ्यांना की मी 5-5 विहार बांधू शकलो। का बांधू शकलो? मी नगरसेवक होतो म्हणून बांधू शकलो। आज आपली परिस्थिती आहे का वर्गणी करून एखादा कोटी रुपये जमा करण्याची? तर नाही। लोक बाबासाहेबांच्या वर्गणीला 500 रुपये देत नाहीत, 4दा चक्रा मारायला लावतात। मग 1 कोटी रुपयाचं विहार कसं बांधू शकता तुम्ही? बांधूच शकत नाही। नगरसेवक झालो, महापालिकेतून निधी आणून तो बांधला आणि नगरसेवक होण्यासाठी तिथं दलित मुस्लिम एकता असल्यामुळे आम्ही नगरसेवक झालो। आणि हे भडवे आता सुपाऱ्या घेऊन 2 समाजामध्ये दरी निर्माण करू पाहत आहेत, यांना आपल्याला वेळी ठेचावं लागेल। हे जे समाजामध्ये दरी पाडणारे लोक आहे यांना जर आले कधी काही घेऊन तर त्यांच्या मागे चपला घेऊन आमच्या माया बहिणीला लागलं पाहिजे। साल्या हो, समाजामध्ये तुम्ही फूट पाडत आहात। म्हणून आपली चळवळ नेहमी आपल्या प्रत्येक आंदोलनामध्ये कोणी ब्राह्मण माणूस येत नाही, कोणी हिंदू माणूस येत नाही। आपल्या मोर्चामध्ये अट्रॉसिटीचा असो, अन्याय अत्याचाराचा असो, त्याच्यात शेकडो मुस्लिम कार्यकर्ते असतात। अरे भाई तर पॅन्थर बसून कार्यकर्ते होते, MIM आल्यानंतर ते
इम्तियाज भाईच्या नेतृत्वाखाली गेले तिकडे, परंतु आरे भाईची पुरी हयात आंबेडकर चळवळीमध्ये गेलेली आहे. अनेक आंदोलन आम्ही सोबत केलेले आहेत. तर मी एवढंच या ठिकाणी सांगेल, आरे भाई आपने बहुत अच्छा काम किया और कुछ काम रह गए होंगे तो आने वाले अभी देखा मैं खोदे हुआ था, तो अब वो रोड भी बना दो जल्दी से। तो थोड़े बहुत कुछ काम रहे होंगे तो अभी आने वाले चुनाव के बाद आपको करना है वो। हाँ, और आरे भाई याला डिमॉलिश करून येणाऱ्या बॉडीत आता निवडून पाठवा त्यांना। हा बस, ते आपण सगळे काम करून घेऊ आणि या वस्तीचा विकासही करू आणि दोन समाजामध्ये तेढ कशी होणार नाही याची काळजी घेऊ आणि आपण सगळे एकत्र येऊन, दलित मुस्लिम सगळे बांधव एकत्र येऊन औरंगाबाद मधल्या सगळ्या समस्याची लढू। इम्तियाज भाई आपका और एक बार शुक्रिया, हमारे घरकुल का जो निधि चोर खा रहे थे उसको रोकने का काम मेरे ख्याल से आपने सिर्फ निवेदन दिया तो आधा काम हो गया है। हाँ, बहुत बड़ी ज्यादा भट्टी हुई है, तो और वो पूरी फाड़ के रख दो, हम आपके साथ है। चला, सर्व माता भगिनींना जय भीम। मला खूप चांगलं वाटलं, जुन्या आठवणी सगळ्या डोळ्यापुढे आल्या। इथेच आमचा दिवस जायचा सगळा, या केंद्रात आम्ही राहायचो। आरे भाई त्यावेळेस यायचे माझ्याकडे, आम्ही आरे भाई राजू तिथे दुकान होती आत्याची, ते फरताळ मध्ये आम्ही बसायचो। आमचे द्याडे ताई ऐकून आले इथून, सुमनबाई माझी बहीण मोठी बसलेली, सगळ्या माता भगिनी आहेत। चला, बरं वाटलं। अरे भाई आपकी वजह से ऐसी गुफ्तगू हुई, यहाँ आके हमने कभी भाषण करने की कोशिश नहीं की है। हमको लगता है कान पकड़ ली कोई उल्टी आके बोल रहा क्या बोल के, इसलिए हमने कभी भाषण नहीं किए। हम इनके बच्चे हैं, यहाँ ही बड़े हुए, मेरी ये जन्म भूमि है ये शाहबाजार। तो बहुत अच्छा लगा। अरे भाई और कुछ बाकी के काम होंगे तो मैं हमारे सब बस्ती के लोगों की तरफ से आपको बोल रहा हूँ, वो कर दो। कहीं रुका होगा तो हम सब साथ जाके आयुक्त की ऐसी तैसी करके वो काम मंजूर करा के लिए। चलो, जय भीम। उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या छोट्याशा कार्यक्रमाच्या निमित्तानं शहाबाजार येथील एका हॉलच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी प्रामुख्यानं हजर असलेले तुमच्या आमच्या सर्वांचे आजही खासदार आहेत आणि कालही होते असे इम्तियाज भाई जलील, माझे सहकारी मिलिंद भाऊ दाभाडे, आमचे ज्येष्ठ नेते रमेश भाई खंडाळे, राजू प्रधान, आरे भाई, त्यांचे सर्व नगरसेवक सन्माननीय, या ठिकाणी जमलेल्या माझ्या माता भगिनींनो, भावांनो, बंधूंनो, खर तर तुम्ही बेगमपुऱ्यापासून जर पाहिलं तर किराडपुऱ्यापर्यंत कुठे मुस्लिम समाजाची वस्ती आहे तर कुठे दलित समाजाची वस्ती आहे, त्याच्या बाजूला पुन्हा मुस्लिम समाजाची वस्ती आहे, त्याच्या बाजूला पुन्हा दलित समाजाची वस्ती आहे। म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपण राहतो त्या त्या शेजारी आमचा मुस्लिम बांधव आमच्या शेजारी आहे। ज्या ठिकाणी मुस्लिम बांधवाचं घर आहे त्या ठिकाणी दलित बांधवाचं घर आहे। जे दलित बांधव संध्याकाळचं जेवण करतात त्याची भाजी काय असते, त्या भाजीमध्ये मसाला कोणता असतो, हे जसं आपल्या घरात शिजलं जातं तसं मुस्लिम बांधवाच्या सुद्धा घरात शिजलं जातं। त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचं खाणं, हे सगळं त्यांचं जे आहे ते आपलं आहे। म्हणून आम्ही गेल्या 40 वर्षापासून नाही, हजारो वर्षापासून इथला दलित आणि मुस्लिम समाज हा एकोप्यानं विदाऊट जाती धर्माच्या पलीकडे भावाभावाप्रमाणे राहत आलेला आहे। आता बरेच आमचे व्हाईट कॉलरचे लोक मोठमोठ्या कॉलनीमध्ये गेलेले आहेत, बंगले मोठे आहेत, समोर चांगले सिमेंटचे रोड आहेत, बाजूला गार्डन आहे, लॉन आहे, फिरायला चांगली जागा आहे, परंतु त्या ठिकाणी कुठलंही प्रेम मिळत नाही। परंतु झोपडपट्टीमध्ये आल्यानंतर, आपल्या वस्तीमध्ये आल्यानंतर जरा काही कोणाला ताप आला, थंडी आली, कोणाच्या घरात अंत्ययात्रा असेल तर पुरी वस्तीची वस्ती आपली या ठिकाणी त्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होते। वाढदिवस असेल, लग्न असेल, सुख असेल, दुःख असेल, सगळा समाज एकत्र येतो आणि ते खरं प्रेम या ठिकाणी आपल्याला झोपडपट्ट्यामधून मिळतंय। तशाच पद्धतीने आपले शेजारी जे आहेत मुस्लिम बांधव, त्यांचं सुद्धा अथंग प्रेम आपल्यावरती, त्यांच्याकडे ईदचे कार्यक्रम असेल तर आपण सहभागी होतो, आपल्याकडे आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम असेल ते सगळे सहभागी होतात, किंवा एखादी मौता झाली तर आमचे बांधव एक दुसऱ्याच्या मदतीमध्ये धावून जातात, त्यांना मदत करतात, हॉस्पिटलचं काम असेल तर सहकार्य करतात।
म्हणून आपल्या आयुष्यभर आपलं मुस्लिम समाजाचं आपलं ऋणानुबंधन राहिलेलं आहे. आपलं एक दुसऱ्याशी प्रेमाचं भावाचं संबंध राहिलेले आहे. माझ्या शेजारी अनेक जण बहुजन समाजाचे लोक आहेत. तेली आहे, माळी आहे, साळी आहे, ब्राह्मण आहे, मराठा आहे, सगळे आहेत. परंतु मतदान नाही करत बांधवांनी. रोज खातात पितात बसतात परंतु मतदान करत नाही. किंवा एखादा मोर्चा निघाला आपला बाबासाहेबांच्या चळवळीसाठी, निळा झेंडा तुटला असेल, बाबासाहेबांची मूर्तीची विटंबना झाली असेल, तर एखादा माळी समाजाचा माणूस येत नाही, तेली समाजाचा माणूस येत नाही किंवा तो तुम्हाला मतदान करत नाही. जेवढं मताचं ट्रान्सफर दलित आणि मुस्लिमाचं होतं तेवढं हिंदू समाजामधील बहुजन समाजात सुद्धा होत नाही. मारवाड्याचं होत नाही, गुजराताचं होत नाही, ब्राह्मणाचं होत नाही, कोणाचंही होत नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला भविष्यामध्ये राजकीय जर चळवळ उभा करायची असेल, ती चळवळ उभा झाली होती. ती चळवळ भारी बहुजन महासंघाच्या नावाने, वंचित बहुजन आघाडीच्या नावाने चळवळ उभी झाली होती. आपली मतं ट्रान्सफर होत होती. खासदार साहेब आपल्या मतावर, मुस्लिम समाजाच्या मतावर, काही बहुजन समाजाच्या, हिंदू समाजाच्या मतावर निवडून आले आणि ते संसदेमध्ये गेले. हा इतिहास महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षानंतरचा आपल्याला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी ते आमदार सुद्धा झाले. या ठिकाणी आपले आमदार सुद्धा झाले, नगरसेवक झाले, वेगवेगळ्या पदावर गेले. परंतु काय माशी पुढे शिंकली, RSS वाल्यांनी बरोबर डाव टाकला आणि आपल्या समाजामध्ये राजकीय अस्तित्व जे आपलं उभं राहिलं होतं ते तोडण्याचं काम, तोडण्याचं पाप या ठिकाणी काही जातीवादी मंडळींनी केलं. आणि पुन्हा या ठिकाणी आम्हाला राजकीय दृष्ट्या एक पाऊल पाठीमागे जावं लागलं. ना मुस्लिम समाजाचे माणसं निवडून आले, ना बौद्ध समाजाचे माणसं निवडून आले, ना बाळासाहेबाला न्याय मिळाला, ना खासदार इम्तियाज भाईला न्याय मिळाला. म्हणून आम्ही आज सत्तेच्या बाहेर आहोत. आम्हाला जर या ठिकाणी सत्तेमध्ये यायचं असेल, ग्रामपंचायतमध्ये यायचं असेल, नगरसेवकामध्ये यायचं असेल, आमदारकीमध्ये यायचं असेल, तर तुम्हाला आम्हाला मताचं ट्रान्सफर करणं गरजेचं आहे. मताची देवाणघेवाण करणे गरजेचं आहे. नसता दलिताचे मतं मिळाले म्हणून मुस्लिमांनी टाकायचे नाही, किंवा मुस्लिमाची मतं मिळाले म्हणून दलिताची मतं टाकणार नाही, असं प्रकार या ठिकाणी मला वाटतं आपण टाळले पाहिजेत. कारण आपल्याला जाती व्यवस्था, प्रत्येक हिंदू समाजामध्ये आपल्याशी जाती व्यवस्था पाळलेली आहे, परंतु मुस्लिम समाजामध्ये आपल्याशी जाती व्यवस्था कधी पाळलेली नाहीये. आपल्याला कधी त्यांनी जाती भावनेतून पाळलेलं नाहीये. म्हणून भविष्यामध्ये आपण राजकीय दृष्ट्या मताच्या राजकारणामध्ये आपण सगळ्यांनी सोबत काम करावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा जलील साहेबाला विनंती करतो की जलील साहेब, छोट्या मोठ्या लोकांचे नावं घेऊ नका, दलाल लोकांचे नावं घेऊ नका. त्यांचा बंदोबस्त तुम्ही केलेला आहे आणि उर्वरित बंदोबस्त आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून नक्की करणार आहे. ते परेशान आहेत, त्यांना घरं विकून या ठिकाणी जावं लागेल, त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी होणार आहे, त्यांचं सगळं जे काय आहे ते त्यांनी जे लोकांच्या गरिबांचं लुटून काढलेलं आहे त्यांचा बंदोबस्त या ठिकाणी नक्की होणार आहे. अहो, महात्मा फुलेचे पैसे 1 लाख रुपये लोन काढायचं आणि 20,000 त्या लोकांच्या हातात द्यायचे आणि 80,000 रुपये त्यांनी खिशात घालायचे. ही परंपरा 30 वर्षापासून आहे. माझ्या बापाचा काही साखर कारखाना नव्हता, मिलिंदरावचा काही बापाचा साखर कारखाना नव्हता, रमेश भाईच्या बापाचा सुद्धा साखर कारखाना नव्हता. आमच्याकडे शेती पण नव्हती कोणाकडे. आम्ही 20-22 झोपडपट्ट्यामध्ये राहणारे लोक आहेत. आमच्याकडे 5-5 कोटीचे बंगले कुठून आले? काही दलालाकडे 5-5 कोटीचे बंगले कुठून आले? 70-70 लाखाच्या गाड्या कुठून आल्या? याचा सुद्धा विचार केला पाहिजे. घरकुल योजना आली, घरकुल योजनेमध्ये या गावचा माणूस आणला, त्या गावचा माणूस आणला, नातेवाईक आणला, भाऊ आला, बहीण आली, भाचा आला, मेवणा आला, साडू आला, साली आली, सगळे बाहेरच्या लोकांचे नाव या ठिकाणी टाकले गेले आणि या ठिकाणी त्यांचे बोगस कास्ट सर्टिफिकेट काढले गेले. या ठिकाणी बोगस पावत्या, टॅक्स पावत्या छापल्या गेल्या आणि त्यांच्या नावाने 2.5-3 लाख रुपयाचा चेक काढण्यात आला आणि समोरच्या व्यक्तीला 50,000 दिले गेले आणि त्याच्या पाठीमागे उभा राहून बँकेमध्ये ते पैसे काढले गेले, बाकीचे पैसे खिशात टाकले. असे धंदे या औरंगाबाद शहरामध्ये या ठिकाणी काही दलालांनी केलेले आहेत. यांचा बंदोबस्त झाल्याशिवाय या ठिकाणी MIM तर बसणार नाहीच आहे. खासदार साहेब सुद्धा या ठिकाणी शांत नाही, आम्ही सुद्धा शांत बसणार नाही, कारण असे दलाल समाजाला घातक असतात. म्हणून या ठिकाणी अरे बाईला मी या निमित्तानं शुभेच्छा देतो की अरे बाई, तुम्ही चांगलं काम करताय. मला आठवत आहे की मी जेव्हा नगरसेवक झालो होतो, नासेर चौस आमचे आणि हे अरे भाई सुद्धा भारी बहुजन महासंघाचे संघटक होते. मी यांना संघटक केलं होतं आणि नासेर भाईला उपाध्यक्ष केलं होतं. म्हणजे आम्ही तुम्ही इकडे जोडलेले होते, पण आम्ही सुद्धा त्या ठिकाणपासून यांना जोडलेले आहोत. म्हणून या ठिकाणची पुढची आपली राजकीय भविष्य, आपलं राजकीय वाटचाल ही आपल्या मैत्रीपूर्ण असली पाहिजे एवढी भावना व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. बोलण्याची हा एक मोठा सारांश आहे. आणि म्हणून मित्रांनो, आज माजी खासदार साहेब इथं आहेत, आमचे नगरसेवक आहेत आरिफ भाई. तर म्हणजे
आमचं घर अंगण होतं हे शहाबाला. आम्ही इथं खूप यायचो, बसायचो. आमचं म्हणजे जवळचं नातं होतं. आणि त्यामुळे या ठिकाणी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि एक अपेक्षा करतो की पुन्हा आपण एक नवं नातं निर्माण करू. नातं आहेच आपलं, पण मजबूत करण्याचा प्रयत्न करू. यासाठी आपल्याला काय करता येईल त्या पद्धतीनं जलील साहेबांनी पुढाकार घ्यावा, आमच्या मुली साहेबांनी पुढाकार घ्यावा, हरिभाईनं पुढाकार घ्यावा, प्रधान साहेबांनी पुढाकार घ्यावा. प्रधान तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे प्रधान काय ते. हा माझा सगळ्यात मोठा लाखो रुपयाचे कारनामे असायचे, पण मला 50 रुपये देऊन घरी पाठवायचे. त्यामुळं त्यांचं माझ्याकडे जे काही मदत आहे ते फार मोठं स्थान आहे. आणि म्हणून मित्रांनो, माझ्या माता भगिनींनो, आपल्याला एक नवी वाट, नवा रस्ता, नवा रोड निर्माण करायचा आहे. यासाठी आपल्या सगळ्यांनी तयार राहावं. मी हरिभाईंना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. रमेश भाई खंडागळे साहेब, आमचे मित्र मिलिंद दाभाडे साहेब, गौतम खरात साहेब, राजू प्रधान साहेब, अंकित इंगळे साहेब, या एरियातले आमचे कॉर्पोरेटर आरिफ हुसैनी साहेब, विकास येडके साहेब आणि इथे उपस्थित माझे बंधू भगिनींनो, मी सर्वप्रथम आरिफ हुसैनीला खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी इथे सर्वांना लोकांना तुम्ही बोलवले आणि आज एक या इमारतीच्या उद्घाटनासाठी. मला माहित आहे की आपण लोकांनी जे आशीर्वाद दिला होता त्या आशीर्वादामुळेच मी दिल्लीपर्यंत जाऊ शकलो होतो. मी खासदार झालं तर आपल्यामुळेच झालं होतं. मी वारंवार हे बोलत राहिलेलं आहे. दुर्दैवाने यावेळी माझं लक नाही होतं, जाऊ शकलं नाही. विधानसभेमध्येही 2000 मतांनी पडलं, पण तरी सुद्धा आम्ही आमचं जे काम आहे, जे लक्ष्य आहे ते सोडलं नाही. ते काम आम्ही सातत्याने करत आहे. आपल्याला माहित असेल की मागच्या अनेक वर्षापासून आता महानगरपालिकेमध्ये कोणताही कॉर्पोरेटर नाही आहे, त्यांचा टर्म संपलेला आहे. तरी सुद्धा आमचे कॉर्पोरेटर्स असू द्या किंवा बाकीचे जे कॉर्पोरेटर्स आहेत, ते गौतम खरात असू द्या, मिलिंद दाभाडे साहेब असू द्या, ते त्यांनी हे बघितलं नाही की आमचा काळ संपलेला आहे, आता आम्ही काम करणार नाही जोपर्यंत निवडणूक होणार नाही. त्यांनी हे बघितलं नाही की आता निवडणूक आल्यानंतरच आम्ही काम करू. सातत्याने ते काम करत राहिलेले आहे आणि मला अभिमान आहे की माझ्या सगळ्या पार्टीचे जे कॉर्पोरेटर्स आहे ज्याप्रमाणे जे काम करत आहे. आपल्याला काय पाहिजे? आपल्याला छोटासा एक सभागृह पाहिजे. आपल्या लोकांची आशा काय असतं की माझ्या घराला पाणी यायला पाहिजे, वेळेवर पाणी यायला पाहिजे, माझ्या घराच्या समोर कचरा नको पाहिजे, माझ्या घराच्या समोर चांगला रस्ता पाहिजे. हेच आपली आशा आहे. आपण काही जास्त मागत नाही आहे. पण आज शहरामध्ये आपण विचार करा, इतक्या कष्टाने बांधलेलं घर जेव्हा पाण्यात येतं तर त्या लोकांचे काय हाल होत असेल. तुम्ही त्याचा विचार करा. आज पूर्ण शहरामध्ये ज्या प्रकारे तोडफोड सुरू आहे, तेही लोक गरीब आहे. त्यांनी किती कष्टातून ते पैसे कमवून ते घर बांधले असेल आणि याची जबाबदारी थांबवण्याची कोणाची होती? या सत्तेमध्ये बसलेले लोक आहे. माझा प्रश्न तर हे आहे की जेव्हा ते तुम्ही हे म्हणत असेल की हे इलिगल कन्स्ट्रक्शन आहे, हे गैरकानूनी आहे, ते अतिक्रमण आहे, मग ज्यावेळी ते बांधत होते तर महानगरपालिका का झोपली होती का? त्यावेळी थांबवण्यात आलेलं नाही. अनेक वर्षापासून दशकापासून ते लोक तिथे राहत आहे आणि आज बुलडोजर आणत दररोज तुम्ही हजारोच्या संख्येने छोटे मोठे जे घर आहे, कारोबार आहे. एका साइडला नरेंद्र मोदी साहेब हे म्हणतो की आम्ही हर गोरगरीब लोकांना आम्ही एक छत देणार, एक पक्का घर देणार, आणि दुसऱ्या साइडला जे घरामध्ये राहत आहे त्यांना रस्त्यावर तुम्ही आणत आहे. हे कितपत योग्य आहे? कोणी याच्या बाबतीत विचार करणार? जेव्हा मुकुंदवाडीमध्ये पहिल्यांदा बुलडोजर गेलं होतं, कोणत्याही नेता तिथे गेला नाही होता. दलित वस्ती आहे तिथे, सगळ्यात मोठी दलित वस्ती आहे. तिथे सर्वप्रथम जाणारा कोणी होतं तर इम्तियाज जलील होतं. तिथे जाऊन लोकांना आश्वासन दिलं होतं की मी तुमच्या पाठीशी उभे राहणार आहे. पण दुर्दैवाने जेव्हा महानगरपालिका हायकोर्टामध्ये गेली
हायकोर्टानेही त्यांच्या बाजूने निकाल दिला आणि हायकोर्टाने सांगितलं आता कोणीही अडथळा निर्माण कराल तर त्यांच्यावर FIR रजिस्टर करा. पण माणुसकी काही असायला पाहिजे का नको? आज पावसाच्या वेळी सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स आहे, किती एक सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केलेला आहे की पावसाळ्यातले जे 4 महिने असतात त्या वेळेत कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण काढू नये, कोणत्याही घराला पाडू नये, कोणत्याही दुकानाला पाडू नये. हे जजमेंट्स असून सुद्धा आज हे होत असेल तर याची जबाबदारी कोण घेणार? इम्तियाज जलीलचा हे दोष आहे. इम्तियाज जलील यासाठी दोषी ठरला आहे की जे गोरगरीब लोकांची, SC समाजाची, बुद्धिस्ट समाजाची जी जमीन होती ते का मंत्री आपल्या स्वतःच्या मुलांच्या नावावर करून घेतो. तर तो मंत्री काय करतो? आपल्या समाजाचे काही ठेकेदारांना जे पैसे घेऊन काम करतात, तुमच्या हक्काचे पैसे घेऊन ते आपल्या स्वतःच्या खिशामध्ये टाकतात, त्यांना मोर्चे काढायला लावतो. इम्तियाज जलीलला अरेस्ट करा. इतका मोठा भ्रष्टाचार केल्यानंतर माझी अपेक्षा हे होती की पूर्ण समाज पूर्ण ताकदीने त्याचा विरोध करेल. पण मोर्चा काढण्यात आला की इम्तियाज जलीलला अरेस्ट करा. एका मंत्र्याचा ड्रायव्हर, गाडी चालवणारा, त्याच्या नावाने 150 कोटी रुपयाची जमीन या प्रशासन एका ड्रायव्हरच्या नावावर करून घेतली. कारण ते ड्रायव्हर जे आहे ते एका मंत्र्याचा ड्रायव्हर आहे, संदीपान भुमरेच्या मुलाचा ते ड्रायव्हर आहे. सगळे नियम मोडून तोडून, सगळे नियम एका साधाचा कागद, नोटरी केलेला कागदावर सिटी सर्वे ऑफिस ते जालना रोडची 3 एकर जागा जे आहे ते मंत्र्यांच्या ड्रायव्हरवर ट्रान्सफर करतात. कोणीही बोलायला तयार नाही आहे, कोणीही विरोध करायला तयार नाही आहे. आणि जसा मिलिंद भाऊने, गौतम भाईने सांगितलं, रमाई नाव कुणाचं आहे? आपल्याला या गोष्टीचाही लाज वाटत नाही की रमाई आंबेडकर नावांच्या जे स्कीम सरकारने सुरू केली होती, गोरगरीब बुद्धिस्ट समाजाला, SC समाजाला छोटे छोटे पक्के घर बांधण्यासाठी, 250-300 स्क्वेअर फीटचं घर बांधण्यासाठी तुम्हाला 2.5 लाख रुपये सरकारकडून मिळतं. किती लोकांना आतापर्यंत पैसे मिळालेले आहे? पूर्ण पैसे किती लोकांना या समाजाचे? मिलिंद भाऊने जसं म्हटलं ते मुस्लिम समाजाला मिळत नाही ते पैसे. ते गोर गरीब SC समाज ज्यांच्याकडे पक्का घर नाही आहे, टीनच्या शेडच्या खाली ते राहत आहे, त्यांच्या नावाने एक गँग झालेली आहे. आपल्या समाजाचे काही स्वयंघोषित जे मोठे नेते झालेले आहे, मोठ्या मोठ्या गाड्यामध्ये फिरत आहे, मोठ्या मोठ्या सोन्याच्या चेन गळ्यात घालून ते फिरत आहे. बोगस फाइल्स तुमच्या नावाने तयार करण्यात आलेली आहे. बैठ जा राजा, बैठ जा, बैठो, उसको बैठाओ. 2.5 लाख पैकी तुम्ही फक्त कागद द्या आम्हाला, आणि त्या कागदाच्या ऐवजी आम्ही तुम्हाला 50,000 रुपये देऊ. खुश तुम्ही, अरे मला 50,000 रुपये मिळत आहे. पण तुमच्या हक्काचे 2 लाख रुपये, तुमच्या नावाने काढलेले 2 लाख रुपये ते कुठे जात आहे? तर या पुढाऱ्यांच्या खिशात जात आहे. मी आपल्याला शब्द देतो, हे जे मोठे नेते आहे, खंडागळे साहेब तुम्ही आमच्या सोबत, मिलिंद भाऊ तुम्ही आमच्या सोबत, गौतम भाई, प्रधान साहेब तुम्ही आमच्या सोबत राहा. मी तुम्हाला शब्द देतो, हे मोठे मोठे जितके नेते हे आजपर्यंत तुमच्या हक्काचे पैसे खाल्लेले आहे ते सगळ्यांना तुरुंगात पाठवण्याची जबाबदारी इम्तियाज जलील घेणार आहे. आपल्या स्वतःच्या समाजात गोरगरीब लोकांचे पैसे असं खाणं, आणि कोणीही यांना विचारणार नाही. कारण काय आहे की मोठे गुंड झालेले आहे. कोणी बोललं तर गुंड्यांना पाठवलं. भडकल गेट ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्याच्या समोर माझा जन्म झालेला आहे.
मी मोठा झाला ते पुतळ्याला बघून, डॉक्टर बाबासाहेबांना बघून मी मोठा झालेला आहे त्या भडकल गेट. आणि ज्या बाबासाहेबांची उंगली ते दाखवत आहे ते माझ्या घराकडे दाखवत होते बाबासाहेब आंबेडकर. आणि तुम्ही माझ्यावर केसेस करतो. तुम्हाला असं वाटतं की इम्तियाज जलील घाबरणार? त्या मंत्र्यांनी ज्याचा भ्रष्टाचार मी उघड केलं ते पोलीस कमिशनरांना फोन करतो, डीसीपीला, एसीपीला, पीआयला फोन करतो आणि सांगतं की इम्तियाज जलीलवर तुम्ही FIR रजिस्टर करा, आणि पोलीस करून टाकतं. माझ्यावर FIR रजिस्टर करतो कारण एकच आहे, इम्तियाज जलील आता FIR झालेला आहे, ते घाबरणार, काही बोलणार नाही. इम्तियाज जलील घाबरणार नाही, डरणार नाही, झुकणार नाही. माझी जी लढाई आहे ते तुमच्यासाठी आहे. मला माहित नाही आहे की किती लोक त्या मोर्चामध्ये आले होते, पण एकदा याचा विचार करा की तुमचे 2.5 लाख एक एक मोठ्या जे नेते, आपल्याला स्वतःला स्वयं घोषित नेता आपल्या समाजाचा म्हणणाऱ्या 300 बोगस फाईल्स तयार करण्यात आले आहे. एक एक मोठ्या नेत्याने 300, एका माणसाला 2.5 लाख रुपये मिळते. विचार करा 300 लोकांना किती पैसे आणि त्यांच्या खिशात किती पैसे जातात. ये लड़ाई, ये सिर्फ मेरी लड़ाई नहीं है, ये लड़ाई इस समाज के उन बड़े नेताओं की है जिनसे कल ये समाज सवाल करने वाला है. आज हम खड़े हुए हैं. इम्तियाज जलीलला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही. त्याच्या घरावर आम्ही हल्ला चढवू. एक नेता म्हणतो याला कापून टाकू. अशा प्रकारची भाषा का? मंत्री साहेबांनी पैसे दिले तर खूप जोर आला तुम्हाला. मंत्री साहेब 2.5 वर्षासाठी असणार आहे. मी 24 वर्ष पत्रकार होतो आणि मी येणारा 24 वर्ष आमदार खासदार नाहीही राहिलं तर मी पत्रकारिताचे जे काम आहे, जे मी आज करत आहे, ते मी सुरूच ठेवणार आहे. तर ये गलतफहमी में मत रहो कि कोई नेता तुम्हें बचाने के लिए आएगा. आज माझ्यावर पोलीस दबाव टाकत आहे की साहेब नोटीस घ्या, आमच्यावर दबाव येत आहे. मी मला नाही घेणार. बेल घ्या, मी म्हटलं नाही घेणार. तुम्ही माझ्यावर खोटा गुन्हा रजिस्टर केलेला आहे. तुम्ही खोटा गुन्हा रजिस्टर केल्यानंतर आता तुम्हाला जे कारवाई करायची आहे, मला उचलून तुम्ही जेलमध्ये टाकायचं असेल तर मी बेल घेणार नाही. मी जेल जायला तयार आहे, पण या लोकांना मी सोडणार नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही. आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की आज या समाजाचे जे चांगले नेते आहे, खूप त्यांची संख्या आहे, पण त्यांनाही आता वेळ आलेली आहे की त्यांनाही उभे राहायला पाहिजे आणि पूर्ण ताकदीने हे जे काही समाजाचे विरोधी लोक आहे, समाजाचे दुश्मन आहे, समाजाचा लुटून खाणारे लोक आहे, हे कोण लोक आहे सगळ्यांना माहित आहे. कोणकोणत्या एरियामध्ये किती पैसे, किती बोगस फाईल्स तयार केलेले आहे. एक 2-4 दिवस थांबा, फक्त 2-4 दिवस. जितकं झोप काढता येतं झोप काढून घ्या. त्याच्यानंतर मी सगळं काढणार, सगळं दाखवणार. आणि मी असं नाही आहे की मी फक्त आरोप करतो. जेव्हा संजय सिरसाटच्या विरोधात इम्तियाज जलीलने आरोप केलं तर सगळे डॉक्युमेंट्स, सगळे पेपर्स, कागदपत्र घेऊन इम्तियाज जलील मुंबईच्या सीबीआय ऑफिस मध्ये स्वतः जाऊन आलो. मी सीबीआय डायरेक्टरला ते सगळे डॉक्युमेंट्स दिलं. अँटी करप्शन ब्युरोच्या डायरेक्टर जनरल त्यांच्याकडे ते सगळं कागद सोपवून आलं आणि त्यांना सांगितलं की आता तुमच्यावर आहे, कारवाई करा, शोधा. इतका मंत्र्याकडे जे गोरगरिबांची, दलित समाजांचे गोरगरीब लोकांची जमीन आहे, ते जमीन आपल्या मुलांच्या नावावर ट्रान्सफर. तुम्हाला 300 स्क्वेअर फीट जागा मिळत नाही आणि महाशय 10-10 एकर जागा, 10-10 एकर जागा आपल्या मुलांच्या नावावर करून घेतात. कोणीही बोलायला तयार नाही. कलेक्टर साहेब गप, तहसीलदार साहेब गप, पोलीस काही करायला तयार नाही. तुम्ही करा, नाही करा, लोक माझ्या सोबत आहे.
मला माहित आहे मला काय करायचं आहे आणि हे लोक काय करणार आहे. आपण एकत्र येऊन हे लढा उभा करण्याची वेळ आलेली आहे आणि मला विश्वास आहे की समाजातले जे जे ज्येष्ठ नेते आज आमच्या सोबत बसलेले आहे, आम्ही आणि ते सगळं मिळून हे सगळं जे भ्रष्टाचार चाललेला आहे अनेक वर्षापासून ते बाहेर काढू आणि जे गोरगरिबांचा हक्काचा पैसा आहे ते त्यांना देण्यासाठी आम्ही आमचा लढा सुरू ठेवू. खूप खूप धन्यवाद. आरिफ भाई आपको बाबासाहेब आंबेडकरांचा दलित साहब तुम आगे बढ़ो, दलित साहब तुम आगे बढ़ो. पीछे से पीछे हाँ घुमा हुआ था पीछे सारा क्या घुमा दलित चळवळी के ज्येष्ठ नेते रमेश खंडागरे साहब का इस्तेमाल करें, मिलिंद दवाड़े साहब का इस्तेमाल करें, इसके बाद में गौतम खरात साहब का और जनाब राजू प्रधान साहब का भी इस्तेमाल किया जा रहा है और एक्स अपोजिशन लीडर फिरोज खान साहब का भी इस्तेमाल किया जा रहा है और विकास डिप्टी इंजीनियर बसंत गोयल साहब का भी इस्तेमाल किया जा रहा है. पटेल पीछे लो. पटेल पीछे लो ना, इतना राजू चेक कर रहे यार. हमको भी आता फिर लंबा बटन डाल के मुंह का जाना है. ओके. आज शाहबाजार अशोकनगर में कामगार कल्याण केंद्र की बालवाड़ी का इनॉग्रेशन जनाब इम्तियाज जलील साहब के हाथों अमल में आया, जो प्रदेश अध्यक्ष मजलिस इत्तेहाद उल मुस्लिमीन के एक सांसद. उसी की तरह आज हमारे प्रमुख पहुंचे थे मिलिंद दवाड़े साहब, ज्येष्ठ नेता. उसी के साथ साथ मेरे अजीज दोस्त जनाब हमारे राजू प्रधान साहब और शहर के दलित समाज के अम्बेडकर चळवळी के ज्येष्ठ नेते, रियल चळवळी के नेते हमारे रमेश भाई खंडागरे साहब, उसी तरह हमारे गौतम खरात साहब,
ये आतिश इंगड़े साहब, ये तमाम लोगों ने आज प्रोग्राम के अंदर आके अपने खैरत का इजहार भी किया और दलित और मुस्लिम समाजों के इत्तेहाद को मजबूत करने की उन्होंने जो बात रखी, ये वाकई में हमारे लिए एक बहुत बड़ा पैगाम दिया उन्होंने कि दलित और मुसलमान यही एक वोट है जो एक दूसरे को साथ आता है और हम जो है तो ऐवानों में पहुंच सकते हैं। इसलिए एक दूसरे का लिहाज रखते हुए, किसी के बहकाव में ना आते हुए, दोनों समाज को मजबूती के साथ रहना। ये तमाम मेहमान जो आज मेरे पास आए, आज शाहबाजार में आए, उन्होंने इस्तकबाल आज के इस इनॉग्रेशन प्रोग्राम के अंदर उद्घाटन में इन्होंने हिस्सा लिया, इनका मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन की तरफ से इनका सत्कार किया गया। बस तमाम मेहमानों का, यानी कि हमारे ज्येष्ठ नेता रमेश भाई खंडागड़े साहब, हमारे गौतम खराज साहब, उसी तरह हमारे मिलिंद नभाड़े साहब, हमारे राजू प्रधान साहब, आतिश इंगड़े साहब और तमाम कारपोरेट्स मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन, मैं सबका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। बहुत बहुत शुक्रिया।